नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलेले, काय कारण आहे सर तुमचं उपोषणाला बसायचं? नमस्कार, माझं नाव बाळू वैजनाथ पवार, माझे सहकारी वाघ दीपक नारायण आणि माझे सहकारी श्रीमती कवडे शीतल सोपानराव। आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यालयासमोर आमच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या वेळोवेळी निवेदने देऊन संस्थेला मुख्याध्यापकांना वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही आमचे प्रश्न सुटत नसल्या कारणाने आज आम्ही या ठिकाणी मराठवाडा शिक्षक संघ यांच्या माध्यमातून आमरण उपोषणाला सहकुटुंब बसलेलो आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत, आमच्यापैकी श्रीमती कवडे मॅडम यांची सेवा ज्येष्ठता डावलून यांच्याऐवजी सेवा कनिष्ठ शिक्षकांचा पगार काढण्यात आलेला आहे टप्पा अनुदानाचा। त्याचबरोबर आमच्या 20% वेतनातून सरासरी प्रत्येकी शिक्षकाकडून 4 ते 5 हजार रुपये संस्थाचालक प्रत्येक महिन्याला आमची पिळवणूक म्हणून दर महिन्याला वसूल करतात। ते बस भाड्याच्या माध्यमातून असेल किंवा इमारत भाड्याच्या माध्यमातून असेल किंवा पगार काढण्यासाठी पण आमच्याकडून प्रत्येकी 300-300 रुपये वसूल करतात। आर्थिक पिळवणूक तर करतच असतात, पण मानसिक छळही वारंवार करत असतात। ते स्वतः उपसंचालक कार्यालयात स्वयंसहाय्यक असल्या कारणाने ते वारंवार आम्हाला शासनाची आम्हाला बडतर्फ करण्याची, कार्यवाही करण्याची आम्हाला वारंवार धमकी देतात। त्यांचे चिरंजीव आमच्या संस्थेचे सचिव ऋषिकेश भैया गतकने हे पण आम्हाला वेळोवेळी नियमित शाळेत येतात आणि आम्हाला असभ्य भाषेचा वापर करून हीन वागणूक देण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतात। त्याचबरोबर आमच्या आजतागायत आमच्या सहकाऱ्यांना आणि मला सेवा करून 12 वर्षे पूर्ण झालेली असून आमच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रस्ताव आजपर्यंतही आमचा शिक्षण कार्यालयाकडे सोपवण्यात आलेला नाही। त्याचबरोबर आमचे 2018ला टप्पा अनुदान शासनाने दिलेलं 20% वाढीव आणि 2022ला टप्पा अनुदान वाढीव दिलेलं 20%, असे दोन्हीही टप्पे हेतुपुरस्सर थांबवून त्यांनी आम्हाला पैशाची वेळोवेळी मागणी केली। त्यांच्या पैशाची वेळोवेळी मागणी पूर्तता करूनही आमचे हेतुपुरस्सर टप्पा अनुदान त्यांनी आजतागायत आम्हाला दिलेले नाही। त्याचबरोबर शासकीय वेतनाचे जे बी नियम आहेत ते हेतुपुरस्सर अडवून त्रुटीत प्रस्ताव टाकून वेळेला प्रस्ताव दाखल न करून आमच्याकडून पैशाची उकळण करतात आणि आजपर्यंत आम्ही सरासरी प्रत्येकी शिक्षकी 13,65,000 रुपये सरांना दिलेले आहे आणि एवढे पैसे देऊनही ते आमचं आजपर्यंत एकही टप्पावाढ त्यांनी केलेली नाही आणि त्या टप्पावाढीच्या साठी आम्ही प्रशासनाकडे प्रशासक नेमण्याची मागणी केलेली आहे आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही वेळोवेळी शिक्षणाधिकाऱ्यालयालाही वेळोवेळी अर्ज केलेले आहे, पण शिक्षण कार्यालयामार्फतही आम्हाला आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर किंवा कोणत्याही प्रकारचं न्याय देण्याचं काम आजपर्यंत झालेलं नाही। या कारणाने आम्ही आज 22 जानेवारी 2025 रोजी आम्ही सहकुटुंब सहपरिवार जोपर्यंत आमच्या मागण्या आणि आमचे हक्क आणि न्याय आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण हे सुरूच ठेवणार आहोत। तुम्ही या मागण्यांबाबत जे आतापर्यंत मुख्यमंत्री साहेब किंवा शिक्षण मंत्री साहेब यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे का? आम्ही आजपर्यंत शिक्षण संचालक साहेबांपर्यंत आणि उपसंचालक साहेबांपर्यंत आणि शिक्षणाधिकारी मॅडमांपर्यंत वेळोवेळी अर्जाचा पुरवठा मागणी वगैरे केलेले आहेत, परंतु कोणत्याही कार्यालयातून आम्हाला कोणत्याही प्रकारचे लेखी किंवा कोणत्याच मार्फत आम्हाला आश्वासनही किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही दिसून येत नाही। आता तुम्ही इथं आमरण उपोषणात बसलेले आहात, त्याच्या पुढं तुम्ही काय आंदोलन करणार आहे जर मागण्या पूर्ण नाही झाल्या? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही आणि उपोषण स्थगिती मिळणार नाही। एकतर आमचा प्राण जाईल, नाहीतर आम्हाला न्याय मिळेल, या दोन्हीतून कदाचित एक गोष्ट। म्हणजे आता तुमचं आमरण उपोषण जे आहे, जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्ही सोडणार नाही यावर ठाम आहेत? नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही सहकुटुंब सहपरिवार एकही व्यक्ती उठणार नाही। तर तुम्ही या माध्यमातून जे तर वर प्रशासनाकडे काय मागणी करणार आहेत?
प्रशासनाकडे हीच मागणी करत आहोत की आमचे जे काही प्रश्न आहेत, आमच्या टप्पा अनुदानाचा असेल, सेवा ज्येष्ठतेचा डावलण्याचा प्रश्न असेल, सेवा पुस्तिकेचा विषय असेल, वरिष्ठ वेतन श्रेणीचा विषय असेल किंवा नियमानुसार मुख्याध्यापकाची नेमणूक असेल, या सर्व गोष्टी तात्काळ होऊ शकतात आणि या कार्यालयामार्फत या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. त्या संस्थाचालकांना वेळीच ताकीद देऊन या सर्व प्रश्न तात्काळ मिटवावे आणि आम्हाला न्याय द्यावा हीच आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आपलं नाव सांगा सर. माझं नाव बाळू वैजनाथ पवार, माझे सहकारी वाघदीपक नारायण आणि सहकारी मॅडम श्रीमती कवडे शीतल सोपान. धन्यवाद.